2 ते 3 दिवसांपासून सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली होती। त्या पोस्टमध्ये असे लिहिण्यात आले होते की गरजूंना मोफत जीवनावश्यक वस्तू जसे की गहू, डाळ, तांदूळ, तेल इत्यादी कोणाला लागल्यास खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। हा नंबर नगराध्यक्ष शेषराव ढोके यांचा असल्याचं समजते। आमची टीम तुमच्या घरी येऊन तुम्हाला ह्या वस्तू देईल असा हा संदेश होता। पण दिनांक 26 मार्च रोजी दुपारी 1:30 वाजताच्या दरम्यान नगरपालिका कारंजाच्या मुख्य दरवाजासमोर एका गाडीतून धान्य वाटप सुरू होते व शेकडो लोकांची गर्दी हे मोफत धान्य घेण्यासाठी जमली होती। त्या ठिकाणी नगराध्यक्ष शेषराव ढोके हे सुद्धा उभे असल्याचे दिसत होते। एकीकडे पोलीस यंत्रणा जमाबंदी करणाऱ्यांना व रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना चोप देत आहे। पोलीस प्रशासन 24 तास आपली ड्युटी बजावून शहरातील नागरिकांना घरी बसण्याचं आवाहन करीत आहे व कुठे कुठे सक्तीचा वापर सुद्धा करून पोलीस आपले कर्तव्य बजावताना दिसत आहे। अशा परिस्थितीत शहराचे प्रमुख नागरिक या नात्याने कायद्याचे असे उल्लंघन करणे योग्य आहे का? यामुळे कोरोना नामक विषाणूचा प्रसार जास्त प्रमाणात होऊ शकतो। पण वेळीच कर्तव्यदक्ष ठाणेदार सतीश पाटील यांच्या लक्षात आल्यामुळे त्यांनी वेळीच नगर परिषद गाठली व जमलेल्या जमावात चांगला चोप देऊन पोलीस प्रशासनाने शेकडो जमावाचा अवघ्या 10 मिनिटात निपटारा केला। पण त्यावेळी नगराध्यक्ष शेषराव ढोके हे कुठेही दिसले नाही। ठाणेदार कारंजा यांनी 25 मार्च रोजी विदर्भ न्यूजशी बोलताना सांगितलं होतं की रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची गय केली जाणार नाही। प्रशासनाला साथ द्या, प्रशासन तुमच्या सोबतच आहे असेही ते म्हणाले। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, कारंजा लाड।